माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 7. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम श्री परमात्मने नमः. भाग 62. राजा मंत्रीगण यांची लक्षणे. श्रीसुत पुढे म्हणाले, मंत्रीगण देखील विविध प्रकारचे असतात. त्यांचे उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे प्रकार पाडता येतील. या मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे राजाने कर्तव्य नियोजित करावे. या मंत्रीगणाचे परीक्षण कसे करावे मी आता सांगतो. ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घर्षण, छेदन, तापन, ताडन या 4 प्रकाराने होते, त्याप्रमाणे मंत्र्यांची परीक्षा देखील व्रत, शील, कुल, कर्म अशा 4 प्रकारांनी करावी. जो मंत्री कुल शीलाने युक्त तसाच सत्य धर्माचे पालन करणारा असतो त्यास कोषाध्यक्ष करावे. रत्नाचे मोल जाणणारा बली, अबलांची परीक्षा करणारा त्याला शनाध्यक्ष करावे. गोड बोलणारा, बुद्धिमान, सर्व शास्त्रांचा ज्ञाता अशा साधू पुरुषास लेखनिक पद द्यावे. शूर दिलेले काम जसेच्या तसे करणाऱ्याला दूत बनवावे. तर वेदांगे जाणणारा, होम हवन करणाऱ्याला पुरोहित म्हणून नियुक्त करावे. यापैकी कोणी आळशीपणा करील तर त्याला कामापासून दूर करावे. जो मंत्री विविध असून सुद्धा ज्याचे विचार कपटी असतात जो मंत्री विद्वान असून सुद्धा त्याचे विचार कपटी असतात त्याचा विलंबने त्याग करावा. जसे मस्तकार मोती धारण करणारा सर्प सुद्धा विषारी असतो. सर्पाचे विष जसे उग्र असते तसेच दुर्जनांच्या तोंडी असलेले वचन सुद्धा विदारकच असते. सदा उत्साही आणि समाधानी असणारे, सुख दुःखात समान भावना ठेवणारे असे धैर्यशील मंत्री दुर्लभच असतात. राजाने प्रथम शस्त्रे, धन, धान्य यांचा संग्रह करावा, मगच शत्रूचा निपात करावा. युद्धात राजाने 6 किंवा 12 महिन्यानंतर तह करावा. जेव्हा असे वाटेल की आपण आता पूर्णपणे सैन्याने सुसज्जित युद्ध जिंकण्यास समर्थ झालो आहोत, तेव्हाच शत्रूवर चाल करावी. जो राजा मूर्ख लोकांना अविचाराने विविध पदांवर नियुक्त करतो त्याचे यश, अर्थ यांचे नुकसान तर होतेच, शिवाय नरकात जावे लागून त्याचे पूर्ण पतन होते. तात्पर्य, राजाने नेहमी धार्मिक, बुद्धिमान अशाच लोकांना नियुक्त करावे की जे राजाचे हितच साधतील. आणि अशा आपल्या मंत्र्यांकडून प्रजेचे, ब्राह्मणाचे, गोमातेचे रक्षण होते की नाही ते राजाने पाहावे. भाग 63. नीतिशास्त्राचे कथन. श्रीसुत म्हणाले, पंडित पुरुषांमध्ये चांगले वाईट जाणण्याची विवेकबुद्धी नेहमीच असते. म्हणून राजाने अशी गुणी लोकांनाच नियोजित करावे ज्याने नेहमी सज्जन लोकांची संगत धरावी, त्यांच्याबरोबर चर्चा, मैत्री करावी. दुर्जन लोकांमध्ये दोषच अधिक असतात. अशा लोकांच्या संगतीचा परिणाम अखेर वाईटच होतो. राजाने अशीच संपत्ती मिळवावी की जिला कोणाकडून नावे ठेवली जाऊ नयेत, अर्थात अन्यायाने धनसंचय करू नये. मिळालेल्या संपत्तीचा उपयोग चांगल्यासाठीच करावा. ज्या पुरुषामध्ये स्वभावताच कोप आहे ते वनात जाऊन राहिला तरी देखील ते दोष त्याच्यात निर्माण होतात. परंतु घरात राहून इंद्रियांवर ताबा ठेवणे ही एक मोठी उग्र तपश्चर्या आहे. सत्यामुळे धर्माचे रक्षण होते, योगामुळे विद्या सुरक्षित होते. ज्याप्रमाणे भांडे घासल्याने भांड्याचे व शिलामुळे कुळाचे रक्षण केले जाते. दुसऱ्याजवळ धनाची याचना करणे, अपमानित जीवन जगणे यापेक्षा विंध्य जंगलात जाऊन राहावे, सर्पाच्या वारुळापाशी वास्तव्य करणे किंवा जलामध्ये प्रवेश करणे हे अधिक श्रेयकार होय. विधिलेख हा नेहमीच बलवान असतो. त्यामुळे कित्येक पंडित पुरुषांना सुद्धा विधिलिखितापुढे नमावे लागते. दैवापुढे कोणाचे काही चालू शकत नाही हा नियमच आहे. म्हणूनच अशा प्रबल कर्माला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. शुद्ध बुद्धीला जीवनात नेहमीच महत्त्व असते. माणसाने जसे कार्य केलेले असते तसेच त्याला फळ भोगावे लागते. पूर्वजन्माची कृत्ये ललाटावर लिखित असतात. त्याचे फळ भोगल्या वाचून माणसाला गत्यंतर नसते. जे होणारच असते ते कोणत्या ना कोणत्या वेळी या अवस्थेतच घडत असते. मग ते टाळण्यासाठी आपण अंतरिक्षात गेलो, अगर पाताळात लपलो तरी ते भोगावेच लागते. पूर्वजन्मी ज्याचा अभ्यास केला आहे, जे दान केले आहे किंवा जे कोणते दुष्कृत्य केले असेल ते सर्वसमोर येऊन उभे राहते. दुसऱ्यास दिलेली विद्या कधीही संपत नाही, उलट ज्ञान दिल्याने ती वाढत जाते. विद्येचे क्षेत्र विहिरीतील पाण्याप्रमाणे नियंत्रित नसते. सर्व प्रकारच्या शुद्धतेमध्ये अन्नाची शुद्धता याला विशेष स्थान. अन्नसेवन करणाऱ्याने जर ते अयोग्य
अशुभ सेवन केले तर त्याची शुद्धता पाणी किंवा मातीने कधीच होत नाही. सत्याचे पालन करण्याने शुद्धता होते. मन शुद्ध केल्याने, इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्याने शुद्धता होते. जो माणूस सत्य धर्माचे पालन करतो त्यास स्वर्ग प्राप्ती सहज होते. आणि ज्याच्या बोलण्यात नेहमी सत्यता असते त्यास अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य मिळते. जो माणूस आदर प्राप्त होऊन सुद्धा प्रसन्नता वा संतोष दाखवत नाही व अपमान झाल्यावर सुद्धा कोप प्रकट करीत नाही, अशी माणसे साधू पुरुषच असतात. कोणत्याही गोष्टीने अलक्ष वस्तूची प्राप्ती होत नसते. म्हणून माणसाने त्याच्या अभावाबद्दल दुःख मानू नये. उलट असे म्हणावे की ज्याची मी कधी अपेक्षा केली नव्हती तरी देखील जे मला प्राप्त झाले, माझ्यासाठी ईश्वराने धाडले, ते परत माझ्यापासून दूर झालेले, जेथून आले होते तेथेच परत गेले, असे मानल्याने दुःख करण्याची वेळ येत नाही. जसे एकाच वृक्षावर रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे पक्षी येऊन निवास करतात, पहाट होतात, विभिन्न दिशांना उडून जातात, त्यासाठी कशाचे दुःख करू नये. एका ध्येयासाठी सारे लोक प्रयाण करतात. त्या मार्गावर कोणी काही करून पुढे जातो, कोणी मागे राहतो. त्यासाठी दुःखाचे काहीच कारण नसते. जगात या शिवाशिवीचा खेळ नित्य चालू असतो. ज्याचे मरण आलेले नसते तो कोणत्याही कारणाने मरत नाही. ज्याची वेळच भरलेली असते तो साध्या तृणाच्या अग्रभागाने सुद्धा मरतो. कोणत्याही उपायाने जगत नाही. मृत्यूची वेळ निश्चित असते तर इतर कारणे केवळ निमित्त असतात. जे प्राप्त होणार असते त्यास माणूस प्राप्त करतोच. जेथे जाणे निश्चित असते तेथे माणूस जाऊन पोहोचतोच. सुखदुःखाचे पण तसेच असते. भाग्यानुकूल माणूस जर काही प्राप्त करीत असतो त्यासाठी प्रलाप करण्याची आवश्यकता नसते. दैवाने आधीच निश्चित झालेले फळ वेळ आल्यावर आपणहूनच प्राप्त होऊन असते. ज्याप्रमाणे वृक्षावर देखील एका निश्चित समयी फूल फळ यांची उत्पत्ती होते. ज्या ठिकाणी मारणार आहे तेथे मृत्यू आहेच आणि जेथे संपत्ती तेथे लक्ष्मीचा वास असतोच. पूर्वजन्मात केलेले कार्य माणसाजवळच असते. ज्याप्रमाणे हजारो गायीमध्ये सुद्धा बछडा आपल्या आईलाच जाऊन चिकटतो, त्याप्रमाणे केलेले कार्य माणसाच्या जवळ जाऊन पोहोचते. हे विप्रा, पुष्कळ विचार केल्यानंतर मी असे पाहिले की जो पुरुष सतत राग द्वेष करीत राहतो त्याला सुखाची प्राप्ती कधीच होत नाही. सुखाचा निवास खरे तर तेथेच असतो जेथे निवृत्ती असते. जेथे स्नेहाची आपलेपणाची भावना असते तेथे भय असते, कारण दुःखाचा आधार स्नेहच असतो. यासाठी स्नेहाचा त्याग केल्यास निवृत्ती मार्ग स्वीकारल्याने मानसुख मिळते. या जगात सुखे दुःखे एकसारखी परिवर्तित होत असतात. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, चक्राप्रमाणे त्याची गती चालू राहते. तात्पर्य माणसाने सुखाने हुरळून जाऊ नये, दुःखाने नाराज होऊ नये. भाग 54 नीतिशास्त्राचे कथन, त्यातला भाग 2 बघूया. श्री सुत म्हणाले, या जगात कोणी कोणाचा मित्र नाही, शत्रू नाही. कारण परत्वे माणसाची मित्र किंवा शत्रू बनतात. ज्याने केवळ एकदाच परमभावभक्तीने हरिनामाचे स्मरण केले आहे त्याने मोक्षप्राप्तीची आपली वाट सहज सुलभ केली आहे. जर एकदा निर्माण झालेली प्रीती कायम ठेवायची असेल तर माणसाने 3 गोष्टी वर्ज्य करायला हव्यात. 1. धूत क्रीडा. 2. संपत्तीची देवाणघेवाण. 3. परस्त्रीशी संभाषण. या 3 गोष्टी त्या महत्त्वाच्या होत. अग्नी, जल, स्त्री समुदाय, सर्प, राजकुल या गोष्टी नेहमी दुसऱ्याच्या सेवेसाठी असतात. परंतु याच गोष्टी प्राण्यांचे हरण करणाऱ्यांना देखील ठरतात. माणसाने कधीही आपले दोष दुसऱ्याला देऊ नये किंवा दुसऱ्याचे दोष आपण ग्रहण करू नये. दुसऱ्याच्या विकारांना नेहमी कासवाच्या अंड्याप्रमाणे दुरून पाहावे. त्याच माणसाला पंडित म्हटले जाते जो आपल्या मधुर वाणीने बायकोचे सुद्धा मनोरंजन करतो. विनयपूर्ण भाषणाने प्रगल्भ पुरुषांना प्रसन्न करतो. जो संपत्तीने, पत्नीचे, तपश्चर्येने, देवाचे, चांगल्या विविध प्रकारच्या ज्ञानाने सर्व लोकांचे समाधान करतो, असा पुरुषच पंडित समजावा. जो मित्राला छळून, वाईट आचरण करून, दुसऱ्यांना त्रास देऊन, लुटून समृद्ध होणारा, तसाच चैनीत राहून विद्या मिळविणारा, कठोर मानून पत्नी मिळवायची इच्छा करतो, तो पंडित कधीच नसतो. झाडावरील फळांची प्राप्ती करायची इच्छा झाल्यावर जो माणूस झाडच तोडून फळे प्राप्त करून घेतो तो मूर्खच म्हणावा लागेल. हे विप्रा, कोणी म्हणेल की साधन संपत्तीने श्रीमंत असलेला माणूस तपस्वी असतो, तशीच मद्यपान करणारी स्त्री देखील साध्वी असते, तर त्या म्हणणाऱ्यावर मी श्रद्धायुक्त विश्वास ठेवूच शकत नाही.
जी व्यक्ती विश्वासास पात्र नाही तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. अगदी विश्वासू मित्रांवर सुद्धा पूर्ण भरोसा ठेवू नये. कारण काही कारणाने मित्रच रागवला तर आपली गुपिते सुद्धा फोडायला तो पुढे मागे पाहत नाही. सर्व प्राणी मात्रावर विश्वास ठेवणे, सर्वांमध्ये सात्विक भाव असणे मान्य आहे. आपलेच गुपित आपल्याद्वारा गुप्त ठेवण्यात यश मिळवणे ही एखाद्या साधू पुरुषाचीच लक्षणे होत. अधिक पाणी प्यायल्याने, कठीण वस्तू खाल्ल्याने, शरीरातील वाईट पदार्थ बाहेर न टाकल्याने, दिवसा झोप घेऊन रात्री जागरण केल्याने रोगाचा प्रवेश मनुष्य शरीरात होऊ शकतो. ताजे लोणी, डाळ, खिरीची जेवण, गरम पाणी, वृक्षाची शीतल छाया या गोष्टी माणसास लगेच जीवदान देणाऱ्या आहेत. त्याचे मनुष्याने सेवन करावे. फाटके मळके वस्त्र धारण करणारा, शरीरावर घाण राखणारा, भरमसाठ भोजन करणारा, निष्ठुर वाक्य बोलणारा, सूर्याच्या उदय अस्ताच्या वेळी झोपेत असणाऱ्या व्यक्तीस संपत्ती, धन, वैभव सोडून जाते. हत्ती, घोडा, रथ, गाय यांच्या पायाने उडालेली धूळ शुभ असते. गाढव, उंट, बकरी यांच्यापासून उधळणारी धूळ अशुभ मानली जाते. शत्रूबरोबर तह करून त्याच्यावर आश्वासन पाहून जो माणूस निश्चित राहतो तो वृक्षाच्या फांदीवर झोपल्याप्रमाणे संकटातच पडतो. म्हणूनच मनुष्याने या जगात अत्यंत चांगले सोज्वळ राहून पण जसे चालत नाही, निष्ठुर होऊनही जसे चालत नाही, तर त्याने नेहमी डोळे उघडून परिस्थितीचा विचार करावा. जगात माणसाने फार साधे कोमल राहून चालत नाही, त्यामुळे त्याला हानीच पत्करावी लागते. ज्याप्रमाणे वनातील सरळ असलेले वृक्ष कामासाठी कापले जातात, वेडेवाकडे वृक्ष तेथेच उभे असतात. फळांनी लागडलेल्या वृक्षांच्या फांद्या ते नेहमी खालीच वाकलेल्या असतात. त्याप्रमाणे गुणी सज्जन माणसे देखील अहंकारी न होता नम्रताशील असतात. जगात दुःख प्राप्त होण्यासाठी कोणी मनुष्य प्रार्थना करीत नसतो, पण न बोलवता सुद्धा दुःख समोर उभे राहते, नंतर मागे फिरते. अशा गायीचा काय उपयोग जी दूध देत नाही किंवा गर्भात राहत नाही? अशा पुत्रांचा जन्म तरी काय उपयोग की जे विद्वान पण नाहीत किंवा धार्मिक पण नाही? अशा पुत्रांचा जन्म निरर्थक ठरतो. यापेक्षा केवळ एकटाच पुत्र असावा की जो संपन्न विद्यालंकृत पंडित आहे. असा एकच पुत्र आपल्या गुणांनी संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. वनात एक जरी झाड सुगंधित असेल तर पूर्ण वन सुगंधित होऊन जाते. तसा एकच गुणी पुत्र संपूर्ण कुळात प्रख्यात ठरतो. पुत्र 5 वर्षाचा होईपर्यंत त्याचे पालन पोषण देखरेख करावी. नंतर मात्र त्यास दपट शाह दाखवून गुरुगुरी पाठवून सुमार्गी लावावे. पुत्र मोठा झाल्यावर मित्र या नात्याने त्याच्याशी व्यवहार करावा. क्षमाशील मनुष्य नेहमीच चांगला असतो, परंतु त्याच्या क्षमा करण्याच्या स्वभावामुळे लोक त्याला दुर्बल समजू लागतात. पित्याच्या मृत्यूनंतर थोरला भाऊच पित्याच्या ठिकाणी असतो, कारण तो सर्वांचे पालन करीत असतो. दुसऱ्याचे धन पळून आणून नंतर त्याचे दान दिले जात तरी असा मनुष्य नरक प्राप्त करतो. ब्राह्मणावर आक्रमण करणारा सुद्धा नरकात जातो, आपल्या संपूर्ण कुळाचा नाश करून घेतो. दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा माणूस कृतज्ञ मानला जातो. क्षुद्राच्या घरी किंवा ज्या व्यक्तीच्या घराशी सत्ता स्त्रीच्या हाती उरते असते किंवा त्या घरात स्त्रीचा दुसरा पती पण निवास करीत असेल, अशा ठिकाणी देवपितर असंतुष्ट होऊन भोजन करीत नाहीत. दुसऱ्याचे उपकार विसरणारा, आर्य असूनही स्वतःची श्रेष्ठता न पाळणारा, मनातल्या रागाचे प्रदर्शन करणारा, कुटील वृत्ती असलेला, असे चौघेही आपल्या स्वभाव कर्मामुळे चांडाळ समजले जातात. शत्रू लहान आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. ज्याप्रमाणे अग्नीची एक लहान टिंगी सुद्धा संपूर्ण विश्वाचा नाश करू लागते, तसाच लहान शत्रू बलवान ठरून घात करू शकतो. ज्याप्रमाणे रस्ते सर्वांचे असतात, त्यावरून जाण्याचा सर्वांचा हक्क असतो, त्याप्रमाणे संपत्तीचे देखील असते. ही संपत्ती माझी आहे असे मानून चालू नये. संपत्तीवर सर्वांचाच अधिकार असतो. भाग 65 नीतिशास्त्राचे कथन, यातला 3रा भाग. श्रीसुत म्हणाले, दुष्ट स्वभावाची पत्नी, कपटी मित्र, अन्यायी राजा, वाईट कन्या, पुत्र, तशाच देश या सर्वांचा त्याग करावा. श्रीसुत पुढे म्हणाले की मी आता तुम्हाला कलियुगाच्या प्रभावाबद्दल सांगतो. हे युग असे आहे की ज्यामध्ये धर्म नावाला सुद्धा राहिलेला नाही. तपश्चर्या कशाला म्हणतात त्याचे ध्यान कुणाला नाही. सत्य तर शोधून सुद्धा कोठेही सापडत नाही, कारण त्याचे महत्त्व कोणीच जाणत नाही. या कलियुगात
भूमीने सुद्धा आपल्या सुपीकपणा सोडून दिला, त्यामुळे पाहिजे तसे पीक येतच नाही. या युगात सर्व मनुष्य एकमेकाची कपटभावाने वागतात. ब्राह्मण लोक ढोंगी बनले आहेत. कलियुगात असे दिसून येते की स्त्रियांच्या हाती सत्ता गेलेली आहे. पुरुष तिच्या आज्ञेत राहायला लागलेत. व्यतीत वर्षाप्रमाणे मनुष्याचे महत्त्व राहिले नसून नीच लोक महत्त्व संपादन करू लागले आहेत. कलियुगातील अशी दृश्य पाहिल्यानंतर असे वाटते की जे लोक पूर्वीच परलोकात निघून गेले ते खरोखरीच भाग्यवान होत. ते आपल्या मायभूमीचे तुकडे होताना आपल्या कुळाचा क्षय पाहायला जिवंत नाहीत, ही उत्तमच गोष्ट म्हणायला हवी. आपली स्त्री परपुरुषामध्ये रममाण झालेली पाहून आपला पुत्र वाईट व्यसनात गुरफटलेला बघून त्यांना खचितच दुःख झाले असते. या कलियुगात कपटी मित्रावर विश्वास ठेवावा तरी कसा? जे राज्य मनुष्याचे अहित्व करीत असेल अशा राज्यात राहावे तरी कसे? परान्न, परधन, परस्त्री, दुसऱ्याचे घर, साऱ्या गोष्टी मनुष्याचेच काही इंद्राचे धन देखील हरण करणारे आहे. स्त्रीचे रूपलावण्य तिचा नाश करते, अर्थात तिला वाईट मार्गास लावते. आत्यंतिक क्रोधामुळे केलेल्या तपश्चर्येवर पाणी पडते आणि नीच विवृत्तीच्या व्यक्तीच्या हातचे अन्नसेवन केल्याने श्रेष्ठ मानव पतित होतो. फार लाड केल्याने व्यक्तीमध्ये अनेक दोष निर्माण होतात. धाकामुळे व्यक्तीमध्ये गुणांची जोपासना केली जाते. यासाठी आपल्या शिष्यास पुत्रास त्याचे केवळ कौतुक न करता वेळप्रसंगी धाक देखील दाखवावा. मनुष्याचे उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे 3 प्रकार मागे वर्णिले आहेत. कनिष्ठ लोकांना सतत कलह असतो. मध्यम श्रेणीचे लोक तडजोड करायला उत्सुक असतात. महान लोक मानसन्मान मिळविण्यातच सन्मान मानित असतात. त्यांचे एकमात्र धन तेच असते. मानव धनाचे मूळ असते, कारण मान मिळविण्यासाठी संपत्ती संपादन करावीच लागते. आणि अहंकारामुळे जो आपला मान महत्त्व गमावून बसतो त्याच्या धनास, आयुष्यास काहीच महत्त्व नसते. कनिष्ठ वर्गातील लोक संपत्तीची आसक्ती धरतात. मध्यम वर्गातील लोक संपत्ती, मान या दोघांची अभिलाषा ठेवतात. परंतु महान व्यक्तीचे धनच त्यांचे महत्त्व प्रतिदान करीत असते. म्हणूनच संपत्ती जवळ नसली तरी देखील श्रेष्ठ पुरुष नीच किंवा वाईट कृत्य कधीच करीत नाही. वनातील सिंहाला राजा म्हणून कोणी अभिषेक करीत नाही. सिंह स्वतःच आपल्या कर्तृत्वावर राजेपणा मिळतो. त्याप्रमाणे मान सन्मान मागून मिळत नसतो. व्यक्तीने आपल्या कर्माने तो प्राप्त करावा लागतो. दानशील पुरुषाने दरिद्री होणे, अर्थसंपन्न माणसाने कंजूस असणे, पुत्र आज्ञाधारक असणे किंवा दुसऱ्याचे वाईट करताना मृत्यू येणे सारी दुश्चरित्र्य होतं. आपल्या पत्नीचा विरह होणे, आपल्या लोकांकडून अपमान होणे, कोणाचे ऋण बाकी राहणे, दरिद्र आल्याने मित्र म्हणवणाऱ्यांनी आपणास संकटकाळी सोडून जाणे, अशी कारणे व्यक्ती सगळीपेक्षाही अधिक देतात. हरिण, पतंग, भोंगा, मासा 4ही जण आपणच आपल्या हत्येस कारणीभूत ठरतात. हरिण वाद्य ऐकण्याच्या नादात शिकाऱ्याकडून मारलं जातं. पतंग दिव्यामधल्या बदलच्या प्रेमाने आत्महत्या करून घेतो. भोंगा फुलांच्या सुगंधतीमुळे स्वतःच बंदिस्त करून घेतो. आणि मासा आमिषाकडे अविचाराने आकृष्ट होण्यामुळे गळामध्ये आपला गळा अडकवून घेतो. सर्वांचे बाबतीत एक इंद्रियांचे आकर्षणच त्यांना मृत्यूच्या घाईत लोटते असे सिद्ध होते. म्हणून जो माणूस आपल्या पंचेंद्रियांचा अधीनच राहतो त्याचा नाश होण्यास किती वेळ लागणार, अर्थात तत्काळ त्याचा घात होतो. या जगात जीवनाप्रमाणेच धन, यौवन देखील क्षणभंगूरच आहे. पुत्र सुख, स्त्री सुख सुद्धा अखंड मिळतेच असे नाही. या जगात फक्त कीर्ती आणि यशच स्थिर राहते. मानवाचे आयुष्य 100 वर्षापर्यंत असते असे सांगितले जाते. परंतु एवढा काळ सुद्धा त्या मानाने फारच थोडा पडतो. कारण माणसाच्या आयुष्याचा अर्धा भाग केवळ रात्रीच्या झोपेत व्यतीत होत असतो. राहिलेल्या आयुष्याचा अर्धा भाग बाल्यावस्थेत अज्ञानावस्थेत जात असतो. अर्धा भाग व्याधी वार्धक्यात फुगड जातो. म्हणजे मनुष्यास या जीवनात काही फळ मिळवायला वेळ मिळत नाही. आणि जो भाग राहतो तो पाण्याच्या लहरीप्रमाणे चंचल असतो. कसा असतो? चंचल. यात जर कोणी मानी अहंकारी असतील तर त्यात वेळ निष्फळ जातो. म्हणून अशा थोड्याशा जीवनात मान अहंकार जोपासून काहीच फायदा होत नाही. हे मानव आयुष्यात सहज सुद्धा
जो दुसऱ्याचे हित साधत नाही त्याचे जीवन पशुतुल्यच म्हणावे लागेल. माणसाने कोणत्याही गोष्टीबद्दल विषाद न बाळगता कार्यरत राहावे, कारण कावळा सुद्धा बली दिलेल्या अन्नावर पुष्कळ काळ जगू शकतो, परंतु त्याचे जीवन म्हणजे निरर्थक होय. या ठिकाणी हा भाग संपवूया. याच्यातलाच पुढील भाग पुढच्या भागात आपण बघूया. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.